नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. राज्यात प्रतिबंधक असलेली विदेशी दारू व बिअरची तस्करी करताना स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 1,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार पांढऱ्या रंगाची कार बेकायदेशीररित्या विदेशी दारू व बिअर भरलेली असून मालेगावकडून धुळे मार्गे नागपूरकडे जाणार असून लक्झरी होम डेकॉर शॉपजवळ उभी आहे. तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत चालक भाविन कुमार पटेल आणि प्रतीक पटेल यांना ताब्यात घेऊन वाहनाची तपासणी केली असता वाहनासह 6,33,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे. स्थानिक गुन्हे शाखा धुळे गोपनीय माहिती मिळाली होती की मालेगावकडून नवापूरकडे एका चारचाकी वाहनामध्ये अवैध दारूची वाहतूक होणार आहे. त्याप्रमाणे एक पथक तयार करून PSI मोरे व त्यांच्याबरोबर 5-6 लोक असे त्या ठिकाणी ट्रॅप लावला. गोपनीय माहितीमध्ये मिळालेले वाहन हे आलेले दिसलं असता त्याला थांबवले. त्यातील चालक भाविन कुमार मगनभाई पटेल राहणार वलसाड आणि त्याचा साथीदार प्रतीक धीरूभाई पटेल तो सुद्धा वलसाड गुजरात येथील आहे. त्यांच्याकडे नावगाव विचारलं, सखोल तपास केला असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरं दिले. त्यानंतर मोहाडी पोलीस स्टेशन येथे कायदेशीर गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहेत. सदर गाडीमध्ये रॉयल स्पेशल प्रीमियर व्हिस्की, रॉयल स्टॅग बॅरल, रॉयल चॅलेंज फ्रेश, इम्पेरियल ब्ल्यू, ट्युबोर बियर आणि मॅजिक मोमेंट वोडका असा एकूण 1,33,000 व 5 लाखाचं वाहन असे टोटल 6,33,325 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आज रोजी माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करून पुढील कारवाई करीत आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.